आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गटमे, कसं वाटलं आईस्क्रीम? मला काय माहित, मी थोडी ना खाल्लं आईस्क्रीम. अगं मग घ्यायचं ना. हे घे. मला नकोय आईस्क्रीम. समीर, तुम्ही हे आईस्क्रीम यावेळेला कुठून आणलं? खूपच छान आहे. अगं आपला प्रकाश कोपऱ्यावरती दुकान नाही का, तिकडून. खूप छान आहे. अरे उभी, तुला तर सांगायचंच राहिलं. काय? आम्हाला तिकडे कोण भेटलं माहितीये का? एका मुलीची मॅथ्स टीचर. काय सांगता? काय? अरे हो, तुझ्या डॅडा बरोबर तुझी मॅथ्स टीचर एकदम हसत लाजत बोलत होती, एकदम प्रेमाने बोलत होती. मला वाटतंय लग्नासाठी होकार झालाय. हो, मी तर व्हिडिओ पण काढलाय. बघू बघू, दाखवा. हॅलो मिस्टर मांडलेकर. बघितलं का? शमिका आणि माझ्या आवडीनिवडी तरी जुळतायत. म्हणजे पुढे जाऊन आपल्या आवडीनिवडी वेगळ्या नको निघायला ना. ओवी, मला वाटतंय आता शमिकाला लवकरच मम्मा मिळणार आहे तिची. शमिका, अगं काय झालं, तू रडतेस का? तुला हेच हवं होतं की नाही? मला मॅथ्सची टीचर मम्मा म्हणून नकोय. का? नकोय म्हणजे? तुला वृंदा आंटी पण मम्मा म्हणून नकोय? पहिलं तू हो म्हणालीस म्हणून एवढं सगळं प्लॅनिंग केलं, मग तू नाही म्हणालीस. ए ठमे, तू काहीतरी एक ठरवा. हा, मला कोणी नकोय मम्मा म्हणून. मुळात मला मम्माच नकोय. तुला मम्माच नकोय का ग? मला माहितीये, जी पण माझी मम्मा होईल ती मला सोडून देवाघरी जाईल. काय? अगं शमिका, असं कसं वृंदा आंटी देवाघरी निघून जाईल? हो अगं, असं काही होत नसतं ग, उगाच काहीतरी विचार करतेस. तेच ना, इतकं सगळं छान जुळून आलंय आणि तू काय असा वेडावाकडा विचार करते शमिका? हा, एक मिनिट, मला सांग आधी, तुझ्या डोक्यात हे कुठून आलं? असंच असतं, मी ऐकलंय. हो, पण कोणाकडून ऐकलंस? मी वाड्या आजोबांबरोबर मंदिरात गेलेले ना, तेव्हा. देवदर्शन घेतल्यावर कसं छान वाटलं की नाही? हो, तू बाप्पाला भेटायला आलीस त्यामुळे बाप्पालाही छान वाटलं असणार. हा काय, मुलं ही देवाघरची फुलं असतात. नाही, लहान मुलांवरती बाप्पाचं विशेष प्रेम असतं. हा अरे ती सुंदर मूर्ती आहे. अरे जाधव, काय बरेच दिवसांनी दिसताय, कुठे होतात? कुठे? वाल्ली बाहेर पडणं होतच नाही, कामं खूप वाढले ना. हो, चांगलं आहे की मग. हा, आणि छकुली कोण? ही आमचे वकील आहेत ना, अजिंक्य मांडलेकर, त्यांची मुलगी. छान छान. हो, ही त्यांची दुसरी बायको. काय म्हणता, दुसरी? 3 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं ना त्यांचं. गेली ना त्यांची बायको बाळणपणात. घरी बाळ आलं तर लगेच त्यांनी दुसरं लग्न केलं. दुसरी बायको सुद्धा वारली त्यांची. पोरीला आई हवी म्हणून दुसरं लग्न केलं. पण नशिबापुढे काय करणार? अहो कसं आहे ना, पत्रिकेतच जर आईचं सुख लिहिलेलं नसेल तर दुसरं लग्न कर किंवा तिसरं लग्न कर, बायको जातेच देवा घरी.
माझ्या पण नशिबात जर मम्मा नसेल तर, मला मम्मा नसेल तर चालेल एक वेळ, पण मला वृंदा आंटीला काही होऊ द्यायचं नाहीये. मला वृंदा आंटीला गमवायचं नाहीये. वृंदा आंटी माझी मम्मा झाल्यावर जर तिला हे जग सोडावं लागत असेल तर मला हे नकोय. म्हणून मी तुम्हाला वृंदा आंटी मम्मा म्हणून नकोय असं म्हणाले मी. आणि त्याच्यामुळेच निकाल आपल्या बाजूने लागेल, तुम्ही काळजी करू नका. हो ना, फक्त मंटू साहेब पुढच्या मंटू साहेब, तुम्हाला परत कॉल करू का मी? ओके ओके, करतो. घ्या ना. अहो खाल्लंय मी आईस्क्रीम, नको आता मला, बस. मग काय झालं, हे आणखीन एक माझ्याकडून. अच्छा. मी मगासपासून बघतोय, पण न खाताच गेलात मगाशी. पण सगळ्यांना वाटतंय, पण तुम्ही स्वतः खात नाही आहात. नाही, मला इतकं नाही आवडत आईस्क्रीम. काय आमच्या जगात असं कोण आहे की ज्याला आईस्क्रीम आवडत नाही? नाही, खरंच मला आता इतकं नाही आवडत आईस्क्रीम. आता म्हणजे राणा जायच्या आधी आवडत होतं? तुम्हाला माहिती वृंदा, गायत्री गेल्यानंतर पण मला असंच वाटायचं. गोडधोड खायला नको, कुठल्याही आनंदात रमायला नको. पण नंतर विचार केला तेव्हा असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाहीये. राणाला पण वाईट वाटेल ना तुम्ही आईस्क्रीम नाही खाल्लं तर. त्याला वाटेल की मी गेल्यामुळेच तुम्हाला आईस्क्रीम खाण्याचा आनंद पण घेता येत नाही का? हे घ्या, माझ्याकडून आहे असं समजा. घ्या घ्या घ्या, काही होत नाही, खा. एक मिनिट, कॉल आला. हॅलो. हो, उद्याची तारीख आहे, बरोबर. अगं शमिका, असं काही होत नसतं. हे बघ, हे नशीब, भाग्य, पत्रिका या सगळ्या गोष्टींचा विचार करायला तू अजून खूप लहान आहेस. हे बघ, तू जेव्हा मोठी होशील ना तेव्हा तुला कळेल की या सगळ्या गोष्टींवरून ना फक्त अंदाज बांधतात. खरंच सगळं जशा तसं नाही घडत ग. हो, ओवी आंटी एकदम करेक्ट बोलते. अगं हे नातं पत्रिकेवर किंवा नशिबावर टिकत नसतं ग. प्रेम, जिद्द लागते त्याला, जिद्द. आता मुक्ता आंटीने आकाश अंकललाच घे, त्यांच्यात प्रेम होतं, जिद्द होती, म्हणून त्यांनी लग्न केलं. पण पत्रिकेत काय लिहिलं होतं की लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षात आशालता आजी देवाघरी जाईल. हा समीर, काय आम्ही बोलतोय ना, मध्ये मध्ये बोलायचं नाही. समीर अंकल, खरंच? म्हणजे काय, खरं आहे सगळं. पण मला सांग, आशालता आजीला काही झालं का? आहे ना ती. अगं जे म्हटलं जातं ते खरं होतं असं नाहीये ग. आणि मुळात मी आहे ना, मी तुझ्या वृंदा आंटीला काही होऊ देणार नाही, बस. पक्का वाला प्रॉमिस? डबल पक्का वाला प्रॉमिस. मी कोणालाच काही होऊ देणार नाही. झालं, पटलं, खुश? हो. चल मग आता आमच्यासोबत आईस्क्रीम खायला ये. मी का खाऊ तुमच्या सोबत आईस्क्रीम? मी माझ्या वृंदा आंटी सोबत खाईल आईस्क्रीम. हो का? हा, शहाणी. बघितले कशी समीर, काय गाई? खरंय का? खरं काय?
काय खरंय? काय झालं ओवी? काय झालं? काय कराय? अरे तू आत्ता ठमीला सांगत होतास ना की मी मरणार आहे 1.5 वर्षात म्हणून मुक्त आकाशच्या लग्नानंतर. खरं आहे का ते? माझ्या ओळखीचे एक ज्योतिषी आहेत, ते जे काय भाकीत करतात ते बऱ्याचदा खरं होतं असं म्हणतात. अरे त्र्यंबकेश्वरा, आधी का नाही सांगितलं रे मला? ऐक, कशाला सांगू मी उगाचच? हा आहे बघ, ते बोललेत म्हणून काय होणारच आहे का तसं काही? आणि लग्न झाल्यापासून तुला काही झालंय का? नाही ना. मग 1.5 वर्ष झाली आहेत का मुक्त आणि आकाशच्या लग्नाला? अच्छा, एवढे डिटेल मध्ये ऐकलं का तू? ते जाऊ दे रे समीर. ओवे, मला टेन्शन यायला लागले बाबा. आणि मला खरं सांग समीर, हे तू खरं खरं सांगतोयस ना? हा, मस्करी करतोयस का नेहमी सारखी? आहे का मस्करी? तू हवं तर आकाशला विचार. आकाशला? म्हणजे खरं असणार. त्यालाही माहिती म्हणजे खरं असणार सगळं. कॅलेंडर बघायला लागेल. कधी होतात 1.5 वर्ष? आता किती झाले? महिना? कितवा महिना आहे बाई? आता काही लक्षात राहत नाही. आकाशला कळवायला हवं. हो, हे खरं आहे का तुला काय खरं वाटलं काय? समीर? म्हणजे खरं नाही. तुम्ही का सांगितलं त्यांना असं? असू दे ग. अहो, असू दे काय असू दे. आता किती घाबरल्यात त्या. ते ना आता दिवस रात्र याचाच विचार करत बसणार बघा तुम्ही आता. आणि मला तेच हवं आहे. अहो पण का? अगं, आई सतत या विचारात बिझी राहिली पाहिजे तरच बरं आहे. नाहीतर वृंदा आणि अजिंक्यच्या बाबतीत आहे ना ती घोळ घालून ठेवेल. कळलं? समीर, तुम्ही पण ना कधी कधी अचानक समोर आलेल्या गोष्टी आपल्याला आपल्यातल्या जुन्या आशा अपेक्षांची आठवण करून देतात. आता त्या आशा अपेक्षा बरोबर का चूक हे कसं कळणार हो? जाऊ दे, परिस्थितीलाच ठरवू दे चूक की बरोबर ते. माझ्या समोर आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वीकारणं सोपं नाहीये. खर तर मनाची तयारीच नाहीये माझ्या. पण एक मन सांगतंय मला की विचार करायला हवा. माझ्या डोक्यात आता जो काही विचार आहे तो योग्य आहे ना? आपल्या बर्फीसाठी विचार करते मी तो. हे मात्र नक्की मनात येते की आपल्या बर्फीला ती बाप म्हणून एक चांगला माणूस मिळायला हवा. हे वृंदा डार्लिंग, काय राव तू पण एवढं टेन्शन घेऊन काय होणार आहे? हे बघ, स्वतःसाठी नाही पण आपल्या बर्फीसाठी लाईफ मध्ये पुढे सरकायला पाहिजे ना. तुझं आयुष्य आईच्या मायाशिवाय गेलं पण आपल्या बर्फीचं आयुष्य बापाच्या सावलीशिवाय नाही जाऊ द्यायचं आपण. आणि माझं काय, तू कधी पण मागं वळून बघ नाना, मी तर नेहमी आहेच. आठवण बनून कायम तुझ्या सोबत आहे आपण. पण कितीही केलं तरी आठवणींच्या जीवावर आपण अख्खी जिंदगी नाही ना काढू शकत नाना. वृंदा आंटी, आओ, हे आईस्क्रीम मेल्ट झालंय. मला नवीन आईस्क्रीम हवंय. राग गेला वाटतं आता. काय? आणि आता आईस्क्रीम हवंय? राग असाच आहे माझा. चटकन येतो आणि पटकन निघूनही जातो. हो का?
चांगला दिवसभर राग होता तुझा. हा, सगळ्यांना कोड्यात टाकलं होतंस. काय झालं होतं सांग मला. हा डॅडा ग, मला वेळच नाही देत म्हणून मी रागवले. अच्छा, म्हणजे डॅडाचा राग तू आम्हा सगळ्यांवर काढलास. वृंदा आंटी, मी तुझ्याकडे आईस्क्रीम मागायला आले, तू प्रश्नच विचारतेस. हो हो, देते देते. थांब थांब, अजून एक गोष्ट. वेळ, डॅडाचा वेळ. तू डॅडाला सांगशील शमिकाला वेळ द्यायला, तो तुझं ऐकेल. ठीक आहे, मी बोलून बघते त्यांच्याशी. ऐक, इतकंच? मला अजून हवंय. अजून शमिका आणते, पण ते शेवटचा. हो. आणि ते दे इकडे, मेल्ट झालाय ना, फ्रीज मध्ये ठेवूया. बर्फी, मॅटर सॉल्व. आकाश, अरे घाबरतील त्या. काही घाबरणार नाही. प्लीज प्लीज मुक्ता, प्लीज थोडी शाळा घेऊया ना प्लीज. तर अंगाशी येईल. हे तू बोलते हं? आमची मस्करी तुमच्यासारखी नसते मुक्ता. आमचा प्लॅन सॉलिड असतो. सगळं ठीक आहे, पण उगाच कशाला ना ह्या वयात टेन्शन घेतील त्या. ए बाई, तू ना जरा शांत राहा आणि नवऱ्याची बाजू घ्यायची. मी घेतली होती की नाही तुझी बाजू, मग आता तू माझी बाजू घ्यायची. तू फक्त मध्ये पचकू नकोस, बाकी मी सांभाळतो. मी आली कशी नाही का अजून? कॅलेंडर बघायला पाहिजे बाई, कॅलेंडर बघायला पाहिजे. किती दिवस राहिलेत, किती महिने राहिले माहिती नाही बाई मला. आणि मग काय झालं मुक्ता, मी म्हणालो हा हे आकाश, मला तुझ्याशी जरा बोलायचंय हा, बोल. आणि मला तुला विचारायचंय. हा विचार ना. खरं खरं सांगायचं बाई. आई, अगं मी नेहमी खरंच बोलतो. तुझे संस्कार आहेत माझ्यावर. म्हणूनच सांगते, हा? खरं सांग. हा. नाही, समीर आत्ता मला असं म्हणाला, एका ज्योतिषाने असं सांगितलंय की तुमच्या लग्नानंतर 1.5 वर्षात मी मरणार आहे बाई. व्हॉट? खोटं बोलला ना, खोटं बोलला ना तो. वाटलंच बाई मला. खरंय बाई. आता पण ना ते काय बोलावं, काही कळतच नाही त्याला. काही खरं तर तुला हे कळायला नको होतं, पण आता कळलंच आहे. तर मला असं वाटतं असं काही होणार नाही. हा, म्हणजे ज्योतिषी खूप काही सांगून जातात ग, पण सगळं तसंच होतं का आई? नाही ना. जगात किती ज्योतिषी आहेत, ते किती लोकांना काही सांगतात, पण खरं होतं का? नाही ना. तर ह्याने सांगितलेलं होतं, पण मला नाही वाटत असं काही होईल. आकाश, हे सगळं तू मला लग्नाच्या आधी का नाही सांगितलंस? नाही सांगितलं असतंस तर मग मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं ना. उलट तेव्हा लवकर केलं असतंस. तुमच्या दोघांमध्ये खुन्नस होती तेव्हा. बाबा नो, नाही, तुमच्या दोघांचं लग्न झालं ते चांगलंच झालं. अगं तुम्ही सुखात असावं असंच वाटत होतं बे मला. अहो आई, ते सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही जाणार त्याचं काय? आणि तुमच्याशिवाय जगण्यात अशी मज्जा नाही ना. हो ना. हो ना. जाऊ दे बाई, आता किती दिवस, आता आपल्याला माहितीये का अजून किती दिवस आहेत. बघू मग, तेव्हाच तेव्हा बघू आता सगळं. आई 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 आई, तू 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 काळजी नको करू. हा, ज्योतिषाने सांगितलेलं सगळं खरंच होतं असं नाही, असं मला वाटतं. ठीक आहे आई. हा, हे सगळं खोटं ठरेल कदाचित. ठरू दे बाई, खोटच ठरू दे, खोटच ठरू दे बाई. त्र्यंबकेश्वरा, मला नातवंड बघायची आहेत बाबा अजून. त्या नातवंडाची लग्न बघायची आहेत. मग असं कसं 1.5 मुक्ता, लवकर मनावर घे बाई. माहिती नाही आपल्याला किती दिवस
लवकर मनावर घे. बघते मी कॅलेंडर बघते. याला म्हणतात शाळा घेणं. त्र्यंबकेश्वरा. हो बर्फी आली हा आई. हे बघा दूध आणलं. पाण्याचा गरम पाणी घेऊ. वृंदा आली हा आई. काय झालं? बर्फी का रडते? पोटात दुखतंय तिच्या. बहुतेक गॅस झालाय तिला. मला डिस्टर्ब झालं का? सॉरी हा. नाही, मी वाचतच बसलो होतो. तुमची धावपळ चालली आहे, ती रडते म्हणून म्हटलं की तुम्हाला विचारावं काय झालं. बघा ना, थांबतच नाहीये रडायची. घरच्यांची पण झोप मोड होईल आता. नाही, तिला जेव्हा जेव्हा असं होतं ना, त्यावेळी अंगावर घेऊन असं बाहेर घेऊन फिरवलं ना की जरा बरं वाटतं तिला. मी जातेच बाहेर, पण जरा मला पाणी पण गरम करायचं ना तिच्यासाठी, ते करते आणि मग जाते. नाही, तुम्ही करा पाणी गरम, मी घेतो ना तिला. नाही, मी घेतो तिला, डोंट वरी. करा तुम्ही पाणी गरम. थँक्यू.